नमस्कार साथियों, आवाज़ लोकतंत्र न्यूज़ चैनल में आप सभी लोगों का स्वागत है। अभी हाल ही में कल 6 तारीख को पुलिस भवन मुख्यालय में पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल इन्होंने क्या बोलते हैं, जितने पुलिस थाना अंतर्गत जब्ती का माल था, जैसे कि चोरी में कुछ जेवरात चोरी हो जाते हैं, सोना चांदी जो भी है, या कुछ गाड़ियाँ चोरी हो गई है, ये जब्ती में पड़ी रहती है, सालों से पड़ी हुई रहती है, 5-5, 10-10 साल थाने में पड़े रहते हैं। जो उनका गोदाम रहता है जिसमें वो सामान जब पड़ा रहता है, लेकिन कोर्ट की भी परवानगी नहीं मिल पाती, बाकी सारी चीज़ें लोग झूठते रहते हैं। और वो उन्होंने डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल, उन्होंने जो सीपी है, उन्होंने इसके ऊपर में काफ़ी कुछ मेहनत करके न्यायालय से परवानगी ली कि सर ये माल जो है इस तरीके से यहाँ क्या बोलते हैं माल गोदामों में पड़ा हुआ है, और ये नागरिक भी परेशान हो रहे हैं, जिसमें काफ़ी ज्येष्ठ नागरिक भी थे जिन्होंने अप्लाई करके रखा था सामान हमें मिलना चाहिए। तो कोर्ट ने उन्हें परवानगी भी दी, और परवानगी देने के बाद में कल उन्हें वो वितरण किया गया। किसी का सोने का जेवर था, तो किसी की चांदी के जेवर थे, तो किसी की कुछ गाड़ियाँ भी थी, बोलेरो 4 व्हीलर 2 व्हीलर 3 व्हीलर, इस तरीके से कुछ गाड़ियाँ भी जब्ती थी। यानी करोड़ों रुपए का माल उन्होंने क्या बोलते जनता को लौटाया, और जनता ने काफ़ी उनकी सराहना भी की। कुछ लोगों ने दुआएं दी, कुछ लोगों ने आशीर्वाद दिया। उसी तरीके से शहर में बढ़ती हुई ट्रैफिक व्यवस्था को देखते हुए भी कुछ लोग कारपोरेशन के अधिकारी और एनआईटी के अतिक्रमण हटाने में हम लोगों को पुलिस का सहयोग नहीं मिलता, उसके ऊपर भी उनके साथ में मीटिंग हुई, जिसमें उन्होंने उन्हें आश्वासन दिया कि ठीक है, ऐसा जो भी रहे तो अतिक्रमण हटाने के समय आपको जो भी पुलिस बल लगता है, जो भी आवश्यकता पड़ती है, हम आपको उपलब्ध कराएंगे। और मेरे ख्याल से आज 7 तारीख है, और आज उनका जत्था बर्ली मेन रोड और बाकी जगह भी घूम रहा है। अतिक्रमण दस्ता जो रहता है फुटपाथ क्लियर करने के लिए, बाकी सारी चीज़ें क्लियर करने के लिए। तो साथियों, अब ऐसा लग रहा है कि पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल, इन्होंने जो है अपराध कम करने के लिए और जनता की भावनाओं को ठेस न पहुँचे उस तरीके से कदम उठाने का कमर कस ली है, ताकि जनता भी उन जो छोटे मोटे मामलों में हलाकान हो रही थी वो ना हो। वो बहुत ही अच्छा कार्य उन्होंने शुरू किया है। आवाज़ लोकतंत्र के न्यूज़ चैनल की तरफ से हम उन्हें बधाई देते हैं। बहुत बहुत धन्यवाद। श्री विलास देशमुख 3,08,000चा धनादेश देतोय। देशमुख यानंतर 4 चाकी 3 चाकी या वाहनांच्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या होतात, त्याचे जे मालमत्ता धारक आहे त्यांना मी बोलवतेय। मनीष बारई यांची आपण पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी, ज्याची किंमत 3,50,000 आहे, त्यांना टोकन म्हणून आपण त्याची चावी देतोय। त्यानंतर मी बोलवते देवेल देवेंद्र अग्रवाल आलेले नाहीयेत। सुनील शामरावजी पालांदूरकर यांची स्विफ्ट गाडी, ज्याची किंमत 4 लाख आहे, सुनील शामरावजी पालांदूरकर। यानंतर मी बोलवते दिनेश गोविंद चौधरी यांची 3 चाकी गाडी आहे, 1,50,000। हे त्यांचं निर्वाहाचं साधन आहे, जे आपण त्यांना मिळवून दिलेलं आहे। दिनेश गोविंद चौधरी यांची 3 चाकी ऑटो। यानंतर मी बोलवते कनिक्स नंदेश्वर यांची स्कोडा कार आहे, ज्याची किंमत आहे 3 लाख रुपये। कनिक्स नंदेश्वर यांची स्कोडा गाडीची चावी आपण टोकन म्हणून देतो आहे। यानंतर नरेश बालागोंडा यांची ही काळ्या रंगाची होंडाई 20 लाखाची, आपण ही इतकी महागाची गाडी आपण जप्त केलेली आहे, आणि चोर दरोडेखोरांवर पण आपण अंकुश ठेवलेला आहे। श्री नरेश बालागोंडे यांना 20 लाखाची काळ्या रंगाच्या होंडाई गाडीची चावी देण्यात येत आहे। यानंतर दुचाकीचं वाटप आपण करतोय चावीच्या स्वरूपात। हिमांशु रितेश चेलानी यांची ऍक्टिवा गाडी आहे। श्री हिमांशु रितेश चेलानी यांची ऍक्टिवा गाडी, याची किंमत होती 20,000 रुपये। त्यानंतर वकील अहमद कुरेशी यांची होंडा स्प्लेंडर गाडी, वकील अहमद कुरेशी यांना होंडा स्प्लेंडर गाडीची चावी टोकन म्हणून देण्यात येत आहे। त्यानंतर संजीवनी श्रीकांत साखरे यांची होंडा पॅशन गाडी चोरी गेलेली होती, ती वाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे। सुभाष चंद्र श्याम
सुभाषचंद्र श्याम यांना 50,000चा ऐवज परत मिळतो आहे. त्यानंतर यायचं आहे नवीन नारायण राजई. नवीन नारायण राजई सुभाषचंद्र श्याम आता त्यांची मालमत्ता हस्तगत करतील. त्यानंतर नवीन नारायण राजई ह्यांचा पण मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा ऐवज चोरी गेलेला होता. जवळपास 14 लाखाचा ऐवज त्यांना परत करण्यात येत आहे. त्यानंतर मी बोलवते सौ मंगला दिलीप बागडे. सौ मंगला दिलीप बागडे पोलीस स्टेशन पाचपावली ह्यांचे पण 1,23,000चे सोन्याचे दागिने आपण या ठिकाणी देणार आहोत. सौ मंगला दिलीप बागडे यांना यापुढचा मुद्देमाल देण्यात येतो आहे. यानंतर यायचं आहे हरिदास देवराव मडावी यांनी. श्रीमती मडावी यांना 1,23,000चा ऐवज परत करण्यात आलेला आहे. यानंतर मी बोलवलेला आहे हरिदास देवराव मडावी यांना 60,000चा ऐवज परत करण्यात येतो आहे. त्यानंतर यायचं आहे प्रदीप मार्कंडराव पारदी. प्रदीप मार्कंडराव पारदी यांच्या घरच्या घरफोडीमध्ये 20,400 रुपयाचा मुद्देमाल गेलेला होता आणि तो आपण परत करतोय. यानंतर यायचं आहे सौ राजकुमारी वेदराम शाहू. सौ राजकुमारी वेदराम शाहू सौ राजकुमारी वेदराम शाहू यांचा 52,584 रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी देतोय. त्यानंतर यायचं आहे रोशन इटनकर. रोशन इटनकर श्री रोशन इटनकर यांचा आपण 26,000चा माल इथे देतो आहे. यानंतर येतील सुधीर भीमराव खंडारे. सुधीर भीमराव खंडाळे यांच्या घरी सुधीर भीमराव खंडाळे यांच्या घरी घरफोडी झालेली होती आणि